सभासदांच्या हितातच संस्थेचे हित, चेअरमन बबनराव चौगुले यांचं वक्तव्य। संस्थेचा चोख आणि पारदर्शक व्यवहार, प्रामाणिक कर्मचारी वर्ग, दक्ष संचालक मंडळ आणि सभासदांचा विश्वास यावर संस्थेची 19 वर्षाची घोडदौड यशस्वीरित्या सुरू आहे। सभासदांच्या हितातच संस्थेचे हित आहे असं प्रतिपादन श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेचे चेअरमन बबनराव चौगुले यांनी व्यक्त केले। येथील लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची सन 2023-24 या आर्थिक वर्षाची 19वी अधिमंडळ वार्षिक सर्वसाधारण सभा येथील देशभक्त रत्नाप्पा कुंभार सभागृहामध्ये उत्साहात व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली। श्री लक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था 2005 साली स्थापन केली असून त्या संस्थेचे पारदर्शक काम चालू आहे। या संस्थेने सभासदांना चांगली सेवा, आकर्षक व्याजदर देऊन सभासदांचे विश्वास संपादन केला। या संस्थेची वार्षिक उलाढाल 26,37,54,000 इतकी आहे। पतसंस्थेला ऑडिट अ वर्ग दर्जा मिळाला आहे। या पतसंस्थेच्या माध्यमातून अनेक सभासदांना शासनाच्या योजनेचा लाभ मिळवून दिला। या पतसंस्थेची 7,01,17,000 ठेवी असून 4,23,27,000 कर्ज वितरित करण्यात आले। यावेळी इयत्ता 10वी व इयत्ता 12वी मध्ये प्रथम 3 क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह व बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला। या प्रसंगी बाबा महाराज मठाचे मठाधीश ऋषिकेशानंद महाराज, संचालक सकांना सिद्धनाळे, प्रकाश पाटील, देवेंद्र चौगुले, महादेव पवार, शशिकांत सूर्यवंशी, कुमार कुंभार, रामचंद्र बिरंगे, साधना हेमगिरे, अण्णासू पाटील, प्रकाश पाटील, अशोक पाटील, दादासो धुपदाळे, ॲडव्होकेट सुरेश पाटील यांच्यासह कर्मचारी, सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्वागत व्हाईस चेअरमन चंद्रशेखर मोहिते यांनी केलं। अहवाल वाचन मॅनेजर मल्लीनाथ कल्याणवार यांनी केलं, तर आभार सूर्यकांत चौगुले यांनी मांडलेत। शिवार न्यूजसाठी इसाक नदाब, दत्तवाड।